नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झालेली आहे. 14वा हप्ता कधी येणार आहे, कोणास येणार आहे, पात्र कोण, अपात्र कोण, तुम्हाला 1500 रुपये कधी भेटणार आहेत आणि 2100 रुपयांची घोषणा कधी होणार आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. ती काय असणार आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी काय आहे आणि महिलांना 3000 रुपये हे क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत. कोणत्या महिलांना हे पैसे पडत आहेत, 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे फक्त याच महिलांना पैसे. कोणत्या महिला आहेत त्या महिलांना आता 3000 रुपयांचे मेसेज चालू झालेले आहेत. काय केल्यानंतर आता महिलांच्या खात्यात हे 3000 रुपये येणार आहेत. 12वा 13वा जरी तुमचा हप्ता राहिला असेल तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यासाठी काय करायचंय, काय केल्यानंतर तुम्हाला हे पैसे पडणार आहेत, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता. 14वा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो कधी येणार आहे त्याची तारीख आदितीताईंनी जाहीर केलेली आहे. महत्त्वाची अपडेट आहे, तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. सर्व महिलांना जी आहे ती तारीख आता जाहीर झालेली आहे आणि सर्व महिलांना पैसे कधी पडणार आहेत त्याची तारीख, कोणत्या मुहूर्तावरती सर्व महिलांना पैसे टाकले जाणार आहेत, सर्व काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहोत. त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये 100% सांगा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा, कारण अशी अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपलं चॅनल करत असतं. 14व्या हप्त्याची महत्त्वाची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ती तारीख आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप, कोणत्या महिलांना कधी येणार आहेत आणि तुमची यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही कोणत्या यादीत आहात, पात्रता यादीत आहात की अपात्रता यादीत आहात, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आज सांगणार आहोत. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत, पात्र कोण, अपात्र कोण, 1500 रुपये कधी, 2100 रुपये कधी, सर्व काही तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला तर जाणून घेऊया. तारीख जाहीर झालेली आहे आणि महिलांसाठी 5 गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले आहेत. महिलांना महत्त्वाचे 5 गिफ्ट चालू आहेत, त्याचे अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत, ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचे कोणते 5 गिफ्ट महिलांना भेटत आहेत, काय केल्यानंतर हे पैसे भेटणार आहेत किंवा हे 5 गिफ्ट भेटणार आहेत, काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे 5 गिफ्टचं वाटप होणार आहे. महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि आज किती जिल्ह्यात पैसे, ही जी यादी आहे ती महत्त्वाची आहे. महिलांसाठी कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊयात. महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी संकेत दिलेले आहेत. कोणत्या तारखेला पैसे पडू शकतात त्याचे संकेत आदितीताईंनी दिल्यामुळे आता तुम्हाला सुटसुटीत माहिती आपण देणार आहोत आणि कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत, 14वा हप्ता नक्की क्रेडिट कधी केला जाणार आहे, काय केल्यानंतर, पडताळणी कशी चालू आहे, कोण करणार आहे, कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे, सर्व काही तुम्हाला यात भेटणार आहे. तुम्हाला महत्त्वाची तारीख आदितीताईंनी सांगितलेली आहे, त्याचे संकेत दिलेले आहेत. महिलांच्या घराघरामध्ये जाऊन आता जी पडताळणी होणार आहे त्यामुळे वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि ज्या अर्ज बाद करायचे आहेत त्या अंगणवाडी सेविका ठरवणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका गेली की घरे वाद लागत आहेत. महिलांच्या घरी आता वाद लागण्याची जी चान्सेस आहेत ते जास्त आहेत आणि प्रत्येक घरी होणार आहे पडताळणी. अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जाऊन ही पडताळणी करणार आहेत. त्यामुळे हे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला पैसे आलेले कशामुळे नाहीत हे सुद्धा जाणून घेऊयात. तुम्ही काय केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत ते आपण अपडेट आता जाणून घेऊयात. KYC जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला या यादीतून वगळलं गेलेलं असणार आहे. KYC करणं गरजेचं आहे. KYC करून घ्या. नवीन अपडेट ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या पूर्ण जर तुम्ही केल्या नसाल, KYC केली नसेल तर तुम्हाला हे पैसे पडलेले नसतील. 14वा हप्ता आणि 13वा हप्ता तुम्हाला आलेला नसेल, 14व्या हप्त्याची तारीख देणार आहोत. 13वा आणि 12वा ज्यांना आलेलं नाही त्यांना ह्या अटी ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. बँक अकाउंटची KYC सुद्धा करणं गरजेचं आहे, ती सुद्धा करून घेणं गरजेचं आहे, ती सुद्धा करून घ्या. आणि आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, बरेच दिवसाचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही अपडेट केलं नाही, ते अपडेट करून घ्या. डीबीटी बँकेत जात नसते, डीबीटी मार्फत जे पैसे पाठवले जातात ते तुमच्या बँकेत जात नसतात, त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्या. उत्पन्नाची खोटी माहिती दिली असेल तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे पडलेले नसतील.
आणि आता महत्त्वाचं जाणून घेऊयात, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आलेला होता. त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याची अद्याप तारीख जी आहे ती स्पष्ट नसली तरी सुद्धा या तारखेला पैसे वाटप होऊ शकतात. ते पैसे कधी देणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे, संभाव्य तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे. कारण जुलैचा महिन्याचा हप्ता जो आहे तो रक्षाबंधनच्या दिवशी दिलेला होता आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो 2 आठवडे, जे शेवटचे महिन्याचे 2 आठवडे आहेत त्यामध्ये दिला जात असतो. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटच्या 2 हप्त्यामध्ये हे पैसे दिले जात असतात. त्यामुळे या वेळी देखील शेवटच्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता आहे. 1500 रुपये महिलांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे 1500 रुपये क्रेडिट केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि 14वा हप्ता कोणाला येणार आहे, कोण लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ आता इथून पुढे घेऊ शकतात. जर एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत. कोणत्या महिला आता पात्र आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. परंतु आता लाभ नक्की कोणत्या महिलेला द्यायचा, एका कुटुंबात जर 3 महिला असतील तर कोणत्या महिलेला लाभ द्यायचा हे महत्त्वाचं आहे. आणि ते कोण ठरवणार आहे, तर ते कसं ठरवलं जाणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही प्रश्न विचारले जाणार आहेत. समजा तुमच्या घरात किती महिला लाभ घेत आहेत, नोकरीला कोणी आहे का, किंवा 4 चाकी गाडी आहे का, तुमच्या घरात कोणाला लाभ द्यायचा, एकदा कुटुंब प्रमुखाशी चर्चा करणार आहेत लाडक्या अंगणवाडी सेविका. आणि त्यानंतर हा शक्यता आहे की वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुटुंब प्रमुख आणि अंगणवाडी सेविका ठरवणार आहेत कोणाचा लाभ बंद करायचा आणि कोणाला ठेवायचा. महत्त्वाचं आहे कारण ही पडताळणी काही प्रश्नांच्या माध्यमातून होणार आहे आणि अंगणवाडी सेविका घरी येऊन ही पडताळणी करणार आहेत. त्यामुळे वाद निर्माण होणार आहेत. पण तारीख जी आहे ती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, तर 36 पूर्ण जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे. आणि कधी होणार आहे, तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला कधीही पैसे दिले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1500 रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे. आणि 4 चाकी गाडी, इन्कम टॅक्स, 2.5 लाखाचं उत्पन्न आणि इतर योजना किंवा नोकरीचा लाभ असेल. घरात जर कोणी या 4 अटीच्या माध्यमातून नोकरी करत असेल, 2.5 लाखाचं उत्पन्न घरी असेल, 4 चाकी गाडी असेल किंवा इन्कम टॅक्स कोणी भरत असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पात्र नाही अपात्र केलं जाणार आहे. आणि ती कोण ठरवणार आहे, अंगणवाडी सेविका ठरवणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रश्नाचे उत्तर कसे देता. घरी अंगणवाडी सेविका आल्यानंतर तुम्ही प्रश्नाचे उत्तर कसे देता यावर ठरणार आहे तुमच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार की नाही. त्यामुळे महत्त्वाचं आहे तुम्ही घरी आल्यानंतर व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुमचा लाभ हा कंटिन्यू करा. लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण महिलापर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.